तर हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर कसे आहात? मस्त मजेत ना? तर बघा, आज मी बनवते खिचडा भात. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. एक टोमॅटो कट करून घेतलं आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा कट केला आहे, 2 तमालपत्रे घेतलेले आहेत आणि इथं आहे लसूण आणि अद्रकचा ठेचा. इथे आहे मसूर डाळ, इथे आहे शेंगदाणे, जिरे, धने पावडर, हळद, लाल तिखट आणि खूप सारी कोथिंबीर. तर हे आहे आपल्या खिचड्या भातासाठी लागणारं साहित्य. आणि इथे बघा, हे आहेत तांदूळ. तर मी ह्या वाटीनी ह्या कपाने 2-2.5 कप तांदूळ घेतलेले आहे. तर त्याच्या हिशोबानेच हे सर्व साहित्य मी घेतले. तर चला आता आपण बनवूयात खिचडा भात. लाल तिखट टाकल्यावर जरा तिखट होणार आहे आणि तिखट खायलाच भात छान लागतो. त्याच्यासाठी चला मी इकडे आता गॅसवर कुकर पण ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. चला गॅस आता आपण चालू करूया. तर बघा, कुकर सुद्धा आपण ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण टाकणार आहोत आता तेल. आता तेल थोडं गरम होऊ देऊया. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे. जिरे छान असं तडतडत आहेत, तर आपण टाकूया त्याच्यामध्ये आता तमालपत्र. तमालपत्र आणि जिरे थोडेसे आता लाल झालेले आहेत, भाजून घेतले आपण जिऱ्यांना. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा, जो आपण चिरून घेतलाय. कांदा सुद्धा आपण आता छानपैकी भाजून घेऊयात लाल होईपर्यंत. कांद्याला भाजू देऊया आता. तर बघा, कांदा आपला आता भाजलाय. तर आपण आता टाकूया अद्रक आणि लसूण. आणि अद्रक लसूण टाकल्यानंतर टोमॅटो टाकून घेऊयात. अगोदर अद्रक लसूण टाकून घेतलं तेलात, तर याचा छान असा वास येतो. बघा जरा, आहा, तुम्हाला तर वास येत नसेल तिथपर्यंत, तुम्हाला छान असा वास येतो अद्रक लसूणचा. तर आता कांदा आणि अद्रक लसूण, जिरे, तमालपत्र छान असे आता भाजलेत. इथे मी टाकते आता टोमॅटो. टोमॅटो टाकले की यात मसाले पण टाकून घ्यायचे. मसाले म्हणजे एवढे काही मसाले नाही आहेत, पण थोडे थोडे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आपण. इथे टाकल्याने आता लाल तिखट जास्त नको आहे, थोडंच टाकायचं, तुम्हाला जसं हवं तसं. इथे तर माझ्याजवळ लहान मुलं आहेत त्याच्यामुळे जास्त नाही टाकलं. इथे धने पावडर आणि इथे हळद. हे सुद्धा आपण छान असं तेलात भाजून घ्यायचं. आता हे छान असं भाजले. आता ह्यात टाकूया शेंगदाणे. डाळ सुद्धा टाकायची आहे.
आणि ह्याला पूर्णपणे आता मिक्स करून घेणार आहोत आपण. आता हे छान असं सर्व भाजून झालं. त्यात टाकणार आहे कोथिंबीर. खूप सारी कोथिंबीर टाकली. तर बघा आता टाकणार आहे मी याच्यामध्ये पाणी. आणि आता पाणी टाकले. पाण्याला उकळी आली की आपण टाकणार तांदूळ. स्वच्छ धुवून तांदूळ टाकणार आहे. तर बघा आता आपण तांदूळ घेतलेले आहेत धुवून. तर बघा पाण्याला आता उकळी आली आहे छान अशी. आता आपण यात टाकून घेणार आहोत तांदूळ. तर बघा इथं आपण तांदूळसुद्धा टाकून घेतलेले आहेत. आता मेन पार्ट राहिला तो म्हणजे आपला मिठाचा. मीठ तर टाकायचं राहिलंच. तर मीठ आपण चवीनुसार टाकून घेणार आहोत. तर ते मीठ इथं टाकलेलं आहे. तर बघू आता आपण कुकरला टोपण लावून शिट्ट्या घेऊयात आणि नंतर बघू भात कसा झाला आहे. तर बघा इथं आपला मस्तपैकी भात शिजून रेडी आहे. तर चला असा झाला आहे आपला भात. तर कशी झाली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा.